नमस्कार बांधकाम कामगार मित्रांनो, बघा आता शासन बांधकाम कामगारासाठी नवनवीन योजना आखत आहे. नवीन स्कीम आणत आहे. आहे का नाही? जे बांधकाम कामगार आहेत नोंदणीकृत बांधकाम कामगार मंडळाकडे ज्यांची नोंदणी अद्ययावत आहे, चालू आहे, अशांसाठी एक चांगल्या योजना काय करत आहे, देत आहे बांधकाम कामगारामार्फत. आणि ह्या सर्व योजना काय केल्या जातात, मंडळामार्फतच दिल्या जातात. त्यामुळं मग ही एक योजना चांगली कामगारासाठी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाही. कारण बऱ्याच कामगारांनी काय केलेलं आहे, ह्या योजनेचा लाभ घेतलेला आहे आणि लाभही घेत आहेत बरेच कामगार. त्यामुळं मग जे बांधकामामध्ये काम करत आहेत जे लोक, तर त्यांनी काय करायचं आहे, ज्यांची नोंदणी केलेली नाही त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ नोंदणी करून घ्यायची आहे. नोंदणी करण्यासाठी काय सिंपल कागदपत्र आहेत, थोडेसे कागदपत्र लागतात. काय तुमच्याकडे सर्वांकडेच ते उपलब्ध असतात. आधार, बँक पासबुक, राशन कार्ड, 2 फोटो आणि त्यानंतर 1 वर्षाच्या नंतर 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. पाठीमागच्या वर्षाचं 90 दिवस काम केलेलं, जिथं काम केलं तिथलं एक 90 दिवसाचं प्रमाणपत्र आपल्याला एक लागतं. ते अपलोड करावं लागतं. मग त्यावर ग्रामसेवकचे सही शिक्के वगैरे, किंवा मग तुम्ही ठेकेदाराचे घेऊ शकतात, नगरपालिकाचे घेऊ शकतात. हे सर्व काही गोष्टी काय कराव्या लागतात, नवीन नोंदणीसाठी लागतात. आणि रिन्युअलसाठी मग नंतर मग थोडं कागदपत्र लागतं, वर्षाला रिन्युअल असतं त्याचं. आणि वर्षाला रिन्युअल तुम्ही काय करायचं आहे, करून घ्यायचं आहे. कारण बांधकाम कामगाराचा बऱ्याच सुविधा शासनाने काय केलेल्या आहेत, दिलेल्या आहेत. आणि त्या सुविधेचा लाभही कामगार लोकांनी काहींनी घेतलेला आहे, काही घेत आहेत. आणि ज्यांना काही लाभ घ्यायचा असेल त्यांनी मग काय करायचं आहे, बांधकाम कामगार मंडळाकडे अर्ज दाखल करायचे आहे, अर्ज करायचे आहेत. ठीक आहे, हे सर्व काही गोष्टी आहेत. पण आता आहे पहिला पेन्शनचा प्रश्न. आता पेन्शन योजना काय केलेली आहे, लागू केलेली आहे. कुणी केलेली आहे कुणाला, तर मंडळाने काय केलेले आहे, कामगारांना ही पेन्शन योजना लागू केलेली आहे. त्याला निवृत्ती वेतन असे म्हणतात. आणि मग हे निवृत्ती वेतन कोणत्या कामगारांना मिळणार, त्यामध्ये कोणते कामगार पात्र असणार आणि ते निवृत्ती वेतन मग किती असणार, त्यानंतर कोणत्या वयाच्या पुढं असणार, आहे का नाही. हे ह्या सर्वांची सविस्तर आपण माहिती काय करणार आहोत, पाहणार आहोत. कारण आता निवृत्ती वेतन म्हणल्यानंतर तुमच्या लक्षात आलं असेल की पेन्शन योजना म्हणायचं ते. आणि मग अगोदर आपल्याला काय असतात की मंडळाकडं 18 ते 60 वर्ष वयाच्या जे कामगार आहेत त्यांनी काय केलेले पाहिजे, नोंदणी केलेली पाहिजे. तरच त्या पेन्शनच्या योजनेचा आपण काय करू शकतो, लाभ घेऊ शकतो. मग ती नोंदणी कशी, मग पहिले 15 वर्षे ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे त्याला 6,000 रुपये प्रति वर्षे, एका वर्षाला 6,000 रुपये मिळणार. त्यानंतर 20 वर्षे ज्यांनी नोंदणी केली आहे त्याला 9 वर्षे, त्याच्या पुढं केली आहे 25 वर्षे असं म्हणावं, तर त्याला 12,000 रुपये, आहे का नाही. असे 15, 20, 25 असे काय केलेले आहेत, त्याचे हे लावलेले आहेत, नियम लावलेले आहेत. आणि मग ती पेन्शन योजना कधी भेटेल, तर ती पेन्शन योजना काय होणार आहे, तुम्हाला वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षे, 20 वर्षे मंडळाकडे नोंदणीकृत आहेत ना, तर तुम्हाला लगेचच मिळणार नाही. कामगाराचे वयाचे 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तुम्ही ह्या पेन्शन योजनेला काय करणार आहात, फॉर्म भरावा लागणार आहे ते कामगार ऑफिसला जाऊन. कारण तुम्ही जरी आता 10-15 वर्षे जरी जी तुमची नोंदणी झालेली असली तरी तुम्हाला त्या योजनेचा लाभ मिळणार नाही, जोपर्यंत तुम्हाला वयाचे 60 वर्षे पूर्ण होत नाहीत तोपर्यंत. तरच तुम्ही काय करू शकतात, ह्या योजनेचा 60 वर्षे झाल्यानंतरच तुम्ही काय करू शकतात, लाभ घेऊ शकतात. तत्पूर्वी काय करायचं आहे, ज्यांना 60 वर्षे झाले नसतील, ज्यांनी मंडळाकडे नोंदणी केलेली आहे, अशा कामगारांनी काय करायचं आहे, रिन्युअल करीत चालायचं आहे नुसतं. तुम्ही तर बांधकाम कामगारामध्ये काम करतच आहात, आहे का नाही. आणि त्यामुळं मग फक्त नुसतं रिन्युअल करायचं, वर्षाला रिन्युअल जोपर्यंत तुम्हाला करणं होतंय तोपर्यंत करायचं आहे. कारण एक 15-20 वर्षे करून ठेवायचं आहे चालूमध्ये. आणि नंतर मग वयाचे 60 वर्षे जर पूर्ण झाले, नंतर 60 वर्षानंतर तुम्हाला मग मंडळाकडे अर्ज करण्यासाठी मग तुम्हाला बँक पासबुक, आधार कार्ड, त्यानंतर मंडळाच्या ज्या पावत्या आहेत, तुम्ही नोंदणी केलेल्या
त्या पावत्यासुद्धा तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्याला जोडून द्यावं लागणार आहे. त्या प्रपत्र असं हे सर्व काही गोष्टी त्याच्यामध्ये डिटेल माहिती तुम्हाला भरावी लागणार आहे. कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे, किती वर्षे केलेलं आहे, आहे का नाही. ह्या सर्व गोष्टी काय करायच्या आहेत त्या प्रपत्रामध्ये नमूद करायच्या आहेत. आणि मग नमूद करूनच काय करायचं आहे, आपल्याला मंडळाकडे अर्ज करायचा आहे पेन्शनसाठी. मग तुमची जे वर्ष 10, 15, 20 वर्षे काय ज्या वर्षाचं तुम्ही काम केलं असेल मंडळाकडं, त्या हिशोबाने मग तुम्हाला काय केलं जातं, पेन्शन योजना लागू केली आहे. आहे का नाही. मग ही सर्व माहिती तुम्हाला पाहायची असली तर BOCW या ऑफिशियल वेबसाईट आहे. आणि मग त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही काय करायचं आहे, अधिकची माहिती पाहायची आहे. कारण काही कामगार काय करतात, 1 वर्ष 2 वर्षे त्याची नोंदणी करतात, रिन्यूअल करतात आणि परत म्हणतात त्याच्याकडून काय त्यातून त्या मंडळामार्फत काही लाभ मिळत नाही, चला जाऊ द्या सोडून देतात. तसं करायचं नाही. तुम्ही एकदा नोंदणी केली का थोडंसं रिन्यूअल करीत चालायचं. वर्षाला एक 10-15 वर्षे रिन्यूअल करून चालल्यानंतर मग शेवट तुम्हाला काय होणार आहे, त्याचं बेनिफिट फायदा होणार आहे. आणि तोपर्यंत वयाच्या 60व्या वर्षाच्या अगोदर मग त्या पाल्य जे आहे तर त्यांना स्कॉलरशिप, घरकुल योजना अशा योजनाचा काय करता येतो, लाभ घेता येतो. अशा बऱ्याच योजना मंडळामार्फत आहेत. मग तो भांड्याची योजना असेल, आहे का नाही. आणखीन डबल एक भांडे, पाणी फिल्टर वगैरे, त्यानं ब्लँकेट असं काही नवनवीन काय किट उपलब्ध केलेले आहेत त्या बांधकाम कामगारासाठी. आणि त्यामुळं मग ह्या अशा योजना लहान छोट्या मोठ्या योजना आहेत त्या कामगारांना काय होणार आहेत, मिळतच राहणार आहेत. मग त्या आरोग्याच्या सुविधासुद्धा त्याच्यामध्ये काय होतात, थोड्याफार मिळतात. अशा योजना आहेत. आणि त्या योजनेचा मग बऱ्याच कामगारांनी काय केलेलं आहे, लाभ घेतलेला आहे आणि लाभही घेत आहेत. त्यामुळं मग जे नोंदणी केलेली आहे परत सोडून दिलेलं आहे, मंडळामार्फत काही फायदा भेटलेला नाही, पण भेटतो, थोडासा टाईम लागेल, पण फायदा काय होणार आहे. स्कॉलरशिपचे जे मुलं शाळा शिकत असतील त्यांना काही ना काही स्कॉलरशिप काय होते मंडळामार्फत मिळाली जाते. आता पहिलं स्कॉलरशिपला कसं होतं, शालेयमार्फतही घेता येत होते आणि मंडळामार्फतही उचलत होते. त्यांनी आता काय केलेलं आहे मंडळाने, की आम्ही दुसरी कोणतीही स्कॉलरशिप उचलत नाही, तर अशासाठी एक हमीपत्र लिहून घेतलेलं आहे. आणि जर उचलले आणि तसं काही जर निर्देशनास आलं तर मग तुम्ही ती स्कॉलरशिप वगैरे वसूल केली जाईल. असं काय केलं जातं, एक हमीपत्र घेतलं जातं. ठीक आहे, ते काय बाकी 2 स्कॉलरशिप तर कोणी उचलतच नाही. मंडळामार्फत जी भेटते तेच काय केलेलं असतात, कामगाराची मुलं स्कॉलरशिपला पात्र असतात आणि तेच उचलत असतात. ठीक आहे, ही एक चांगली योजना आहे. बांधकाम कामगाराची ज्यांना काही इच्छा असेल त्यांनी त्या बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी करू शकतात, रिन्यूअल करू शकतात. ज्यांचं नोंदणी करून 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे त्यांनी मग काय करायचं आहे, ह्या योजनेचा काय करायचं आहे, हळूहळू लाभ घेत चालायचं आहे. वर्षाला थोडा का व्हायना काय होतं, मंडळामार्फत बांधकाम कामगाराला किंवा मग त्याच्या पाल्याला लाभ मिळत राहतो. धन्यवाद.